चला आता आपल्याला पहिल्याच धड्यातला पुढचा टॉपिक बघायचा आहे, एक सामायिक समीकरणांची उपयोजन. यावर शाब्दिक उदाहरण आहे, आपण ते सोडवणार आहे. सराव संच 1.5 आपण सुरू करतो आहे. बघा उदाहरण समोर आहे. दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. बघा आता या शाब्दिक उदाहरण जे आहे त्यावरून आधी आपल्याला समीकरण तयार करायचे आहे आणि मग एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. बघा अटीनुसार आपण काय करू, आता दोन संख्या शोधायच्या आहे. संख्या माहिती नाहीये, मग आपण काय करू, पहिली संख्या x मानू. पहिली संख्या x मानू आणि दुसरी संख्या y मानू. दुसरी संख्या काय करू, y मानू. ठीक आहे. त्यानंतर पहिली अट, दोन संख्यांमधील फरक 3 असू. दोन संख्यांमधील फरक म्हणजेच काय, वजाबाकी. मग समीकरण आपण लिहू शकतो x वजा y जो आहे त्यांच्यातील फरक किती आहे, 3. याला समीकरण आपण 1 नाव देऊ. नंतर काय आहे बघा, मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या, आता x वजा y लिहिलेला आहे म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या आपण वजा करतो म्हणजे x काय असणार, मोठी. मग x तिची काय आहे, तिप्पट म्हणजे 3 नी गुणा. आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या तर कोण राहिली, y, त्याची दुप्पट म्हणजे 2 नी. यांची बेरीज किती आहे, 19. हे आहे समीकरण 2. झालं, समीकरण आपल्याला मिळालं. आणि x आणि त्या संख्या शोधायच्या म्हणजे x आणि y आपल्याला शोधायचे. जसं एक सामायिक समीकरण आपण सोडवतो त्यामध्ये x आणि y किमती शोधायच्या, तसंच सेम इथे करायचं आहे. बघा दोन्ही समीकरण बघितले तर इथे काय आहे, y, इथे आहे 2y. इथे आपल्याला 2 आणावं लागेल. त्यासाठी इथं काय, समीकरण 1 ला कितीने आपण गुणणार, 2. समीकरण 1 ला 2 ने गुणू, बरोबर. मग 2 ने गुणल्यावर काय येणार, 2x वजा 2y बरोबर 6. हे समीकरण 3 करणार. आता समीकरण 2 आणि 3 यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची. बघा 2y सारखे आहे आणि अधिक वजा आहे, मग त्यामुळे आपल्याला बेरीजच करावी लागेल. समीकरण 2 व 3 ची बेरीज करू. ठीक आहे. पहिल्यांदा आपण लिहूयात 3x अधिक 2y बरोबर 19 अधिक 2x वजा 2y बरोबर 6 यांची बेरीज करायची आहे. ठीक आहे. बघा किती येणार, इथे 25, 2y कॅन्सल झाले, इथे येणार 5x म्हणजे 5x बरोबर किती आहे, 25. आपल्याला x ची किंमत शोधायची आहे म्हणून 25 भागिले काय होणार, 5. मग x बरोबर काय येणार, 5. पहिली संख्या आपल्याला मिळाली. आता आपल्याला दुसरी संख्या म्हणजे y शोधायची आहे. मग आपण x बरोबर 5 आहे समीकरण 1 मध्ये टाकूया. x बरोबर 5 समीकरण 1 मध्ये टाकू. समीकरण 1 काय आहे, x अधिक y बरोबर 3. x ची किंमत आहे 5 वजा y बरोबर 3 म्हणजे वजा y बरोबर काय होणार, 3. हा अधिक 5 आहे, इकडे येताना वजा 5 झाला. यांची वजाबाकी आली वजा 2. दोन्ही साइडना वजा वजा आहे ते कॅन्सल होणार. मग y बरोबर किती आलेला आहे, 2. म्हणजेच पहिली संख्या काय आलेली आहे, त्यांनी संख्या शोधायला लावली आणि आपण संख्या काय मांडल्या होत्या, x आणि y. म्हणून पहिली संख्या बरोबर x बरोबर किती आहे, 5 आणि दुसरी संख्या बरोबर y बरोबर किती आहे, 2. हे आहे त्याचं उत्तर. बघा शाब्दिक उदाहरण होतं पण त्यावरून आपण समीकरण तयार करायचं आणि एक सामायिक समीकरण सोडवण्याची पद्धत आपली अगदी तोंडपाठ झोपेतून उठवलं तरी ते सोडवता आलं पाहिजे. संख्या शोधायच्या म्हणजेच आपण x आणि y च्या किमती शोधलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा कृती पूर्ण करा. त्यामध्ये तर शाब्दिक उदाहरण तसं दिलं नाहीये, फक्त कृती आपल्याला दिली आहे आणि त्यावरनं शोधायचं आहे. ते बघा पहिल्यांदा आहे मी आयत आहे, तो काय म्हणतो आहे, x आणि y च्या किमती काढा आणि मग माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. ठीक आहे. आता आयत आहे म्हटल्यावर त्याची लांबी काय असणार, सारखी, बरोबर. मग आपण लिहूया लांबी बरोबर
ठीक आहे, आता लांबीवरून आधी एक्स आणि वायच्या किमती काढूया. लांबी किती आहे पहिली 2x अधिक y अधिक 8 बरोबर. ही एक लांबी आणि ही एक लांबी आहे 4x वजा y. हे दोघं आपण सारखे दाखवले. का बरं? कारण आयताचे समोरच्या बाजू काय असतात एकमेकींच्या समोरच्या सारख्या. समजा ही बाजू 6 आहे तर ही पण 6, ही 3 आहे तर ही पण 3 असं असतं. म्हणून हे आणि ही आपण दोन्ही बाजू सेम दाखवल्या. आता यावरनं समीकरण आपण तयार करणार आहे. बघा इकडे हा 4x आपण काय करू तसाच ठेवू. इकडचा 2x अधिक आहे तो इकडे येताना वजा करू. हा वजा y आहे, अधिक y आहे तो येताना काय झाला वजा y, आणि हा 8 जसच्या तसा ठेवू. कारण आपल्याला काय समीकरण तयार करायचे आहेत म्हणून. सोडवूयात. 8 बरोबर 4x वजा 2y किती येणार, सॉरी 4x वजा 2x, 2x वजा y वजा y, वजा वजा काय होतं अधिक. म्हणजेच आपण हे समीकरण असं लिहू शकतो 2x वजा 2y बरोबर 8. परत याला काय करू आपण 2 नी भाग देऊ. समीकरण समजा याला 1 म्हणून. समीकरण 1 ला 2 ने भागू. ते थोडं संक्षिप्त रूपात करू म्हणजे सोडवायला सोपं. 2x भागिले 2 वजा 2y भागिले 2 बरोबर 8 भागिले 2. 2 2चा भागाकार झाला. इथे काय राहिलं फक्त x वजा y बरोबर 4. हे समीकरण 2 झालं. हे समीकरण पहिलं मिळालं. आता दुसरं समीकरण आपण काय करू बघा रुंदीवर्ण मिळवूयात. ठीक आहे, मग लिहूयात रुंदी बरोबर. पहिली रुंदी किती आहे बघा 2y आणि दुसरी काय आहे x अधिक 4. 2y बरोबर x अधिक 4. काय करू आपण हा x असाच ठेवू. हा 2y इकडे आणू तो येताना वजा होणार आणि अधिक 4 आहे तो काय होणार जाताना तिकडे वजा 4. म्हणजे समीकरण आपल्याला मिळालं x वजा 2y बरोबर वजा 4. हे समीकरण काय करू आपण 3 म्हणू. बघा समीकरण 2 आणि 3 यावरून आपण x आणि y ची किंमत काढू शकतो. इथे काय आहे x वजा y बरोबर 4 आणि इकडे आहे x वजा 2y बरोबर वजा 4. जरी आता इथे 2y आणि इथे y आहे पण इकडे बघा x आणि x सारखे आहे. मग आपण डायरेक्ट काय करू अजून काही गुणण्यापेक्षा डायरेक्ट x कॅन्सल करू. पण दोघांना चिन्ह आहे अधिक. अधिक अधिक असेल तर काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी. मग आपण करूया समीकरण 2 व 3 ची काय करणार आहे वजाबाकी. तुम्ही 2y सारखा करून घेतला y आणि मग वजाबाकी केली तरी चालेल. पण इथे ऑलरेडी x आहे त्यांचे सहगुणक सारखे आहे त्यामुळे आपण डायरेक्ट त्यांची काय करू वजाबाकी. काय आहे पहिलं x वजा 2y बरोबर वजा 4 आणि x वजा y बरोबर काय आलेलं आहे 4. यांची काय करणार आहे वजाबाकी. वजाबाकी करताना चिन्ह काय होता बदलतात बघा. वजा 4 वजा 4 काय होणार वजा 8. वजा 2y आणि y वजा अधिक वजा होणार म्हणजे येणार वजा y अधिक x आणि वजा x काय होऊन जाणार ते कॅन्सल. म्हणजेच y बरोबर किती आलेला आहे 8. आता y ची किंमत मिळाली, x ची किंमत आपण शोधू. काय करू y बरोबर समीकरण किती मध्ये टाकू आपण 2 मध्ये टाकू. समीकरण 2 मध्ये टाकू. ठीक आहे, समीकरण 2 काय आहे x वजा y बरोबर 4 म्हणजे x वजा 8 बरोबर 4. x बरोबर वजा 8 काय होणार तिकडे अधिक 8 म्हणजे x बरोबर किती आलं 12. x ची किंमत किती आलेली आहे 12. बघा पहिल्यांदा त्यांनी आपल्याला x आणि y च्या किमती काढायला लावल्या त्यावरून आपण x आणि y च्या किमती काढल्या की x आणि y किती आलेला आहे 12 आणि 8. ठीक आहे, आता पुढे काय करायचं आहे माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती काढायची. आता आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी आणि आयताची परिमिती काय आहे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. मग त्या अगोदर आपल्याला लांबी आणि रुंदी माहिती पाहिजे. इथे दिलेलं आहे की 2x अधिक y अधिक 8 अशा दिलेलं आहे पण आपल्याला संख्या पाहिजे. आधी आपण लांबी आणि रुंदी काय करू x आणि y च्या किमती टाकून त्या सोडवून घेऊयात. आधी लांबी शोधूयात. लांबी बरोबर ठीक आहे, लांबी पहिल्यांदा आपण घेऊ 4x वजा y. किमती टाकूया. x ची किंमत किती आहे
12 आणि y ची किंमत आहे 8. 12 चोक 36 वजा 8 किती येणार 28. म्हणजे लांबी आलेली आहे 28. समजलं. एक लांबी कोणती तरी घ्या, x आणि y च्या किमती टाका, लांबी तुम्हाला मिळेल. सेम आता आपण रुंदी काढणार आहे. रुंदी काय आहे 2y आहे बरोबर. मग 2 गुणिले 8 म्हणजेच किती आलेली आहे रुंदी 16. रुंदी किती आली आहे बघा 16 बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे आयताचे क्षेत्रफळ. सूत्र आपण पाठ असतील. आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आलेली आहे 28 गुणिले रुंदी किती आहे 16. गुणाकार करूया, आपलं उत्तर मिळेल. ठीक आहे. किती आलेलं आहे बघा क्षेत्रफळ